बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं ही कारवाई केली आहे। अजित पवार आणि इतरांविरुद्ध 92.63 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवलाय। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या फाईल्स नष्ट करण्यात आल्याचं चौकशीत निष्पन्न झालं। सिंचन घोटाळा, राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार या प्रकरणी तपास यंत्रणांनी चौकशीचा फास आवरल्यानं अजित पवार चांगलेच अडचणीत सापडलेत। मंत्रालयाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे बाळगंगा प्रकल्पासंदर्भात महत्त्वाच्या नोंदी असलेल्या फाईल्स कुर्ल्यातल्या बांधकाम खात्याच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या। त्या सांभाळण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता अनिल कुमार गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांवर होती। मात्र त्या नष्ट केल्यानं गायकवाड यांच्यासह इतर 3 अधिकाऱ्यांवर एसीबीनं गुन्हे दाखल केलेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।